तुम्हाला माहिती आहे, व्हिएतनाम मधील एका राजाने रामायणाच्या रचनाकारांचे मंदिर उभारले आहे। कंबोडियात इसवी सन 12व्या शतकात रामायणाचा अभ्यास सुरू झाला होता। रामायणाची सगळ्यात जुनी प्रत नेपाळमध्ये आहे। मला वाटतं ह्यातील काही गोष्टी आपल्याला माहिती असतील आणि काही नाही, पण अयोध्या, रामायण आणि रामकथा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय। पण रामकथा आणि अयोध्या दोन्हीही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहोचले आहेत। खरं तर भारतीय व्यापारी, प्रवासी आणि तत्वज्ञान प्रसारक यांच्यामुळे रामकथा आणि अयोध्या हा विषय जगात दूरवर पोहोचला। भारताबाहेर एवढ्या व्यापक भागात बहुधा त्या काळी 2-2.5 हजार वर्षापूर्वी ज्ञात असलेल्या जगाच्या अयोध्येपेक्षा अधिक भागात रामकथा पसरलेली आहे। त्यामुळेच अयोध्येतील रामकथेचा जगातील प्रसार ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके। चीन, जपान, कंबोडिया, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, मंगोलिया, कोरिया, नेपाळ, तिबेट, अफगाणिस्तान, इराण, झाक, तुर्कस्तान या देशांमध्ये रामायण आणि रामकथेचे अवशेष आजही सापडतात। त्याशिवाय रशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपच्या वेगवेगळ्या भागातही रामायणाशी संबंधित काही ना काही अवशेष सापडतातच। आज देखील आशियातील किमान 14 ते 16 देश आणि त्याहीपेक्षा अधिक भाषांमध्ये नेपाळी, तिबेटी, बर्मी, चीनी, जपानी, अफगाणी तसेच सध्याच्या चीनमध्ये असलेल्या एका भागाची खोतानी ही भाषा उर्दू, फारसी, अरबी, कोरियन, मलेशियन, इंडोनेशियन, सिंहली इत्यादी भाषांमध्ये रामकथा अभिमानाने सांगितली जाते। वाल्मिकी रामायणाचा उल्लेख असलेला सर्वात जुना शिलालेख आजच्या व्हिएतनाममध्ये म्हणजेच पूर्वीच्या चंपामध्ये सापडला असून तो इसवी सन 3ऱ्या शतकातला आहे। इसवी सन 653 ते 678 या काळात व्हिएतनामवर राज्य करणारा राजा प्रकाशधर्मन याने तर रामायणाचे रचनाकार वाल्मिकी यांचे मंदिरही उभारले होते। जगप्रसिद्ध अशा अंगरकोट वट या विशाल मंदिर परिसरात संपूर्ण रामकथा कोरलेली आहे। एकूण 400 एकरवर पसरलेल्या कंबोडियातील ह्या मंदिर परिसराची उभारणी इसवी सनाच्या 12व्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती, तर कंबोडियाच्या एका मंदिरात इसवी सनाच्या 5व्या शतकात रामायणाचा नित्यपाठ सुरू होता असे उल्लेख सापडतात। अनेक दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये रामायणाच्या नित्यपठणाची प्रथा रूढ झाली होती। कोणत्याही ग्रंथाच्या नित्यपाठाची अथवा पारायणाची प्रथा जेव्हा सुरू होते तेव्हा त्या ग्रंथाला धर्मग्रंथाचा दर्जा प्राप्त झालेला असतो। वाल्मिकी रामायणाची सध्या उपलब्ध असलेली जगातील सर्वात जुनी प्रत नेपाळमध्ये असून ती इसवी सन 1020 मधील आहे। ही प्रत नेपाळमधील काठमांडू येथील नेहरू ताम्रपत्र संग्रहालयात उपलब्ध आहे। ही प्रत 750 ते 775 वर्ष जुनी आहे। ही प्रत 16 ताम्रपत्रांवर लिहिलेली आहे। प्रत्येक ताम्रपत्राची लांबी सुमारे 25 सेंटीमीटर आणि रुंदी सुमारे 10 सेंटीमीटर आहे। ही प्रत संस्कृत भाषेत लिहिलेली आहे आणि तिला रामायण महाभारत ताम्रपत्र असे म्हणतात। ही प्रत रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांचा समावेश करते। रामायणाच्या 12 अध्याय आणि महाभारताच्या 24 अध्याय या प्रतीत समाविष्ट आहेत। तसंच नेपाळी भाषेत रामायणाची अनेक रूपांतरे झालेली असून त्यापैकी पंडित सोमनाथ सिद्धल यांनी इसवी सन 1848 मध्ये लिहिलेले आदर्श राघव आणि भानुभक्त आचार्य यांनी इसवी सन 1884 आणि 89 मध्ये लिहिलेले नेपाली रामायण ह्या सर्वात अलीकडच्या काव्यरचना आहेत। दरम्यान तिबेटमध्ये 8व्या शतकापासून रामायणाच्या प्रती सापडल्या आहेत। चीनमधून भारतात ये-जा करण्याचा मार्ग तिबेटमधूनच होता। भारतात आलेल्या चीनी प्रवाशांनी परत जाताना आपल्याबरोबर नेलेल्या भारतीय ग्रंथांच्या नकला तिबेटमध्ये केल्या गेल्या असे दिसते। तिबेटी लेखकांनी केलेल्या रामायणावर आधारित लेखकांनीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे। सासक्य पंडिता नामक लेखकाने इसवी सन 1182 ते 1251 मध्ये तिबेटी भाषेत लिहिलेले रामायण हे वाल्मिकी रामायणाचे बहुतांशी प्रामाणिक रूपांतर मानले जाते। या तिबेटी ग्रंथाचा अनुवाद नंतर मंगोलियन भाषेत झाला व त्याच्या माध्यमातून रामकथा मंगोलियात पोहोचली। ह्याच तिबेटी रामकथेचे रूपांतर खोतानी रामायणात देखील झालेले आहे। याचे संदर्भ अयोध्या बियॉन्ड एव्हिडन्स ह्या किशोर कुणाल यांच्या पुस्तकात आढळतात। त्यानंतर तसेच ह्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मदेशातील म्हणजेच आत्ताच्या म्यानमारमधील रामायणाची परंपरा किमान 1000 वर्ष जुनी आहे।
ब्राह्मी राजा कॅनसिद्धा याच्या इसवी सन 1084 ते 1113 मधला स्थानिक मोन भाषेतला एक शिलालेख सापडला असून त्यात त्या राजाने पूर्वजन्मात आपण रामाचा नातेवाईक होतो असा दावा केला आहे। साधारण इसवी सनाच्या 11व्या शतकापासून ब्रह्मदेशातील अनेक आख्यानांमध्ये रामायणातील विविध व्यक्तिमत्वांचे उल्लेख सापडतात। असे असले तरी त्या देशात संपूर्ण रामायण लिखित स्वरूपात यायला मात्र 17वे शतक उजाडले। 17व्या शतकाच्या प्रारंभी रामवित्तू या ग्रंथाच्या माध्यमातून संपूर्ण रामकथा ब्रह्मदेशाच्या स्थानिक भाषेत अनुवादित झाली। ब्रह्मदेशात सापडणाऱ्या सर्व रामायणाविषयक साहित्यावर बौद्ध तत्वज्ञानाचा पगडा आहे असे अयोध्या या पुस्तकात संदर्भ देताना माधव भांडारी सांगतात। तसंच इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या पूर्वार्धात जावानीज भाषेत लिहिले गेलेले रामायण काकाविन हे आजही 1000 वर्षांनंतरही इंडोनेशियातील सर्वाधिक लोकप्रिय काव्य आहे। काही जणांच्या मतानुसार हे महाकाव्य इंडोनेशियन कवी योगेश्वर याने लिहिलेले आहे। हे काव्य वाल्मिकी रामायणावर आधारित असून कवीने मूळभर हुकूम रूपांतर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। त्याचबरोबर कंबोडियामध्ये आपल्या रामलीलेसारखा रामकीर्ती म्हणजेच रामकीर्ती हा लोकनाट्य प्रकार इसवी सनाच्या पहिल्या शतकात अस्तित्वात आला। कंबोडियाच्याच खेमर बोलीतील रामकेर म्हणजेच रामख्याती ही एक महत्त्वाची रचना असून ती इसवी सनाच्या 16व्या किंवा 17व्या शतकात लिहिली गेली। मलेशियाच्या मलब ह्या बोलीभाषेमध्ये हिकायत सिरेरामा ह्या नावाने साधारणतः इसवी सनाच्या 13व्या शतकात रामायणाचा अनुवाद झाला। अगदी दूरवरच्या जपानमध्ये सुद्धा इसवी सनाच्या 12व्या शतकात होबुतुसुसा ह्या संग्रहात रामकथा संक्षिप्त रूपात समाविष्ट झाली होती। दरम्यान कोरियामधील राजवंश अयोध्येच्या राजवंशाशी आपला रक्ताचा नातेसंबंध असल्याचं आजही अभिमानाने सांगतात। सुरेरला नामक अयोध्येच्या एका राजकन्येचा विवाह कोरियाचा राजा किम सुरो याच्याशी इसवी सन 48 मध्ये झाला होता। विवाहानंतर तिने हियो वांगको हे नाव धारण केलं। राजा किम सुरो आणि महाराणी हियो ह्या दोघांनी कोरियाच्या इतिहासात फार महत्त्वाचं स्थान असून आजही त्यांची नावे सन्मानाने घेतली जातात। सन 2000 मध्ये कोरिया सरकारने पुढाकार घेऊन अयोध्येत तिचे स्मारक उभे केले आहे। तसंच थायलंडमध्ये साधारणतः इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या सुरुवातीला रामाकीन म्हणजेच रामकीर्ती या काव्याची रचना सयामाचे म्हणजेच थायलंडचे तेव्हाचे राजे राम पहिला यांनी केली। थायलंडचे राजे स्वतःला राम हे बिरुद लावत आलेले आहेत। इसवी सनाच्या 14व्या शतकामध्ये युथॉंग संस्कृतमध्ये उत्तुंग हा थायलंडचा राजा होता। हा राजा बौद्ध धर्मीय होता तरी तो स्वतःला सूर्यवंशी पर्यायाने रामाचा वंशज म्हणत असे। इसवी सन 1350 मध्ये त्याने आपल्या राजधानीचं नाव बदलून अयोध्या केलं। एवढंच नाही तर त्याने आपले स्वतःचे नाव देखील बदलले व रामातिबोध हे नाव धारण केलं। त्याच्या घराण्याने 4 शतके राज्य केलं। थायलंडचे राजे आज सुद्धा आपल्या नावामागे राम ही उपाधी वापरत असतात। थायलंड व इंडोनेशिया या 2 देशांमध्ये अयोध्या नावाशी साधर्म्य किंवा संबंध सांगणारी शहरे आजही उभी आहेत। इंडोनेशियाच्याच बाली बेटावर सुद्धा रामकथा आजही अभिमानाने सादर केली जाते। त्यामुळे पाश्चात्य जगात सुद्धा रामायण आणि रामकथा इसवी सन पूर्व काळातच पोहोचली असं दाखवून देणारे अनेक पुरावे अलीकडच्या काळात समोर येऊ लागले आहेत। त्यामुळे रामकथेचा जगातील प्रसार हा विषय सखोल अभ्यासाचा चिंतनाचा विषय आहे। तरी तो विषय थोडक्यात आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।